कोकणमध्ये गेलो होतो. घरचेवानी गरम गरम चहा प्यायला भेटला आणि स्वयंपाक केला आम्ही आमच्या हातानेच. गरम पुऱ्या आणि आलूची भाजी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. त्याच नाव आहे सोमा बुरकुल पाटील. तर आजचा विषय असा आहे की रात्रीचा मुक्काम होता आपला आळंदीमधल्या गजानन महाराजाच्या शेगावच्या संस्थानावर. सकाळी 6 वाजता तिथून गाडी काढून सरळ चाललो तुळापूरमध्ये. इथला आता असा विषय ना, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि कवी कालतचा भगवानगडावर 30 दिवस छल केल्यानंतर त्यांना इथं आणलं गेलं. साईडला तिथंच भीमा, भामा आणि इंद्रायणी ह्या 3 नद्या आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आणि कवी कालतचा आखरी श्वास तिथंच घेतला गेला. छत्रपती संभाजी महाराजांच्या 2 समाध्या आहे. एक आपण तुळापूरमध्ये बघितली आणि दुसरी आता बुद्रुक मध्ये आहे. इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाला अग्नी देण्यात आली. तिथून सरळ चाललेला आता जेजुरीला. गाडी वगैरे खाली पार्किंगला लावून दिली आणि वरती आलो. पहिले दर्शन वगैरे घेतलं, नंतर कपाळाला भंडारा लावला आणि तेवढ्यात आपल्याला फॅन भेटला. आणि आता सकाळपासून काही नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता, त्याच्यामुळे जाम भूक लागली होती. माऊली डाब्यावर थांबलो आणि तर सगळ्यांनी चांगलं दण खावलं. परत आपली सगळी मंडळी गाडीमध्ये बसली आणि चाले आलो सरळ आता बालाजी देवाचं दर्शन घ्यायला. पण आतमध्ये काही मोबाईल चालत नव्हता, त्याच्यामुळे सगळ्याचे मोबाईल माझ्याजवळ ठेवले आणि ते दर्शनाला गेले. सगळ्याचं दर्शन वगैरे झालं ना आता चालवतो आम्ही कोकण मध्ये. आणि 1.5-2 तास झाले पाणी काही संपतच नव्हतं. आता पोहोचलो होतो आम्ही कोकणच्या माडमध्ये आणि तेच ठिकाणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं पाण्यासाठी सत्याग्रह केलेला आहे. आणि आज रात्रीचा मुक्काम आपला गांगलगावचा एक मित्र आहे आणि ते कोकण मध्ये राहतो. त्याच्याच खोलीवर आपला आज रात्रीचा मुक्काम आहे. इथं आल्याला पहिले घरच्यावानी गरम गरम चहा प्याला आणि रस्त्याला आम्हाला की हॉटेल वगैरे काही सापडली नाही, त्याच्यामुळे रात्रीचा आम्हाला स्वयंपाक आता हातानच करणं होता. गरम गरम मस्त पुऱ्या तळल्या आणि त्याच्यासोबत आलूची भाजी.